ते डॉक्टर पशुवैद्यकीय काकळ साहेब त्यांच्या वडिलांच्या पुण्यतिथी निमित्त माझा कार्यक्रम झाला होता। आदरणीय ढेपे परिवार, आईचे तिन्ही भावंड, त्यांच्या सुनबाई आणि आईची इच्छा होती सत्यपालनं यावं। माझा कार्यक्रम यूट्यूबवर किंवा मोबाईलवर टीव्हीवर ऐकत होते। माझं काही तारखेचं जुळलं नाही। मी ढेपे परिवाराला माफी मागतो। आता ते बोलल्यावर, राजू भाऊ बोलल्यावर मला कळलं की बेटा आपण आई जिवंत असताना आलो नाही, आई गेल्यावर आलो। तर मी आई निसर्गवाची शकुंतला आई गोविंदरावजी ढेपे दोघही मायबापांना श्रद्धांजली अर्पण करतो। आणि आजचा कार्यक्रम काकळ साहेबात मला जसा कॉल आला तर काकळ साहेबांनाही डॉक्टर साहेबांना मी धन्यवाद देतो। त्यांनी ढेपे परिवाराशी योग जुळवून आणला। ज्यांनी गोविंदरावांनी त्यांच्या परिवारांनी शून्यातून विश्व निर्माण केलं। ज्याचीच राहायची सोय नव्हती त्याचा आता प्लॉटिंगचा बिझनेस आहे। कधी काय बदलीन याची गॅरंटी नहीं बाबू। जो खुद के और रहने के लिए मकान नहीं तो उन्हों के ढेपे परिवार का मकान देखो। सांगायचा मतलब तुकडोजी महाराज म्हणजे काही चिवत्या बनवणारा महाराज नव्हता। तुकडोजी महाराज म्हणजे अंधविश्वास वाढवणारा महाराज नव्हता। कैमरामैन ज्यादा लेडीज की फोटो निकालना देख ले माणसाईच्या काळात जाऊन पा ते म्हातारीचे फोटो काढणारच नाही कॅमेरामैन। आजी तुला फोटो काढला का येईल? काढला का? खरं सांग आजी। जाओ निकालो बुड्ढी का, मैं आता वहां पे। जा 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 तुमको बुड्ढी का आता करे एसटी में टिकट फ्री है बुढ़िया बाय को 75 के ऊपर। तो बुढ़िया बाय को कोई बैठने को जगह ही देता नहीं। हर आदमी बोलता आजी भाई आगे जाओ, आगे जाओ आजी भाई। आणि एखादी कमी कपड्यावाली आली तर, तरुण पोरगी आली तर चटकन सरकते। ये माझ्या बाजूला बसना, ये माझ्या बाजूला बसना, अबे मरशील ना कुत्र्याची मौत। आणि हेच ऐकायसाठी बाबू सामुदायिक प्रार्थना आहे। आता आपण गुरुदेव सेवा मंडळाचे सर्व मंडळीनं गोड प्रार्थना केली। त्या प्रार्थनेच्या मागचा उद्देश काय आहे? रक्षक दादा प्रार्थनेवर सुंदर बोलले आणि ज्यांनी गुरुदेव सेवा मंडळाचे आमचे सर्व गुरुजीचं काय नाव? रामदासजी टेकाळे गुरुजी, त्यांचा मित्रमंडळी म्हातारे तबल्यावर होते पण टेन्शन कायम होतं बाबू। मी गुरुदेव सेवा मंडळाला टेकाळे गुरुजींना धन्यवाद देतो। माझ्या माय माऊल्यांनी प्रार्थना ऐकली। प्रार्थना का करावं लागते
मी घडलो ना बाबा, मला 55 वर्ष झाली कीर्तन करतो मी. बरोबर 17,000 गावाच्या वर गेलो मी. हा कशाचा परिणाम आहे? आपण घरात जे पेरलं ना, वावरात जे पेरलं ते उगवते. गोविंदरावनं चांगला विचार पेरला, चांगले लेकर पैदा झाले. गोविंदरावनं जर चांगला विचार पेरला नसता तर लेकर जेलमध्ये असते. आता पोरं तिघही भाऊ कीर्तनात आहेत. हा कशाचा परिणाम आहे? सतसंगाचा परिणाम आहे. जिंदा रहने के लिए तेरी कसम, एक मुलाकात करूंगी सनम. भाऊ साहेबांचा सत्कार झाला, काकड साहेबांचा सत्कार नाही झाला. ज्यांनी आपल्या मुलाचं लग्न कमी खर्चामध्ये केलं, न मस्ती करता आपल्या बापाची, त्यांनी जो कार्यक्रम केला ते केस दिले नाही बापाला. नदीचं पाणी खराब केलं नाही. चोरी करून सोम धतुरा केला नाही. गोरगरिबांना मदत केली. मी काकड साहेबांचा सत्कार करतो. माझ्या माय माऊल्यांनो, हे कीर्तन ऐकायले महाराजले बोलावं लागते. चांगल्या गोष्टी शिकायला बोलावं लागते. दारू देणं शिकवावं लागते का तुम्हाला? शिव्या देणं, वाईट गोष्टी शिकवावं लागत नाही, चांगल्या गोष्टी शिकवाव्या लागतात. बाबरं ते ताई लेकरू घेऊन आल्या. आई आजी आहे की आई आहे बाई तू? ओ बाई, तू आजी आहेस की आई आहेस? त्या लेकराची उभी राह बाई, उभी राह माय. 1 मिनिट उभे राहा. ओ बाई 1 मिनिट उभ्या राहा. जागेवर उभे राहा 1 मिनिट. तुम्ही आजी आहे की आई आहे? आजी आहे. आजी आहे का? या मग उभ्या राहा. या 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 ना 1 मिनिट या. या ना. काय 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 ग्रामपंचायत मध्ये दिवे लावसान व ग्रामपंचायत मेंबर केल्यावर पाठवा बरं. अहो ये ना बाई इकडे. अजय पाठवा. हा पोलीसवाले इथं पांडे ठाणेदार साहेब बसेल आहे. तुले कोण धक्का लाईन? जलंभर जेल मधून बाहेर येत नाही. ये बाई. बरं राहू द्या, नाही राह, जास्त भाव खाते. ज्या बाईजवळ लहान लेकरू घेऊन जे आई आली आपल्या मुलाला, त्या बाईने इथं यावं आणि त्या आईचा सत्कार घेऊन जावा. जिले अक्कल असेल तर, हिंमत असेल तर. बेअक्कल असेल तर येऊ नको. हा, शिकलेली मुलगी आहे ना बाई. पहिलंच फर्निचर आहे की सेकंड? पहिलंच आहे. साडी दरी माईक. वा वा. मी गंगा बागरती शकुंतलाबाई गोविंदरावजी ढेपे त्यांच्या चिरंजीवाला बोलावतो. आपल्या आईच्या पुण्यतिथीनिमित्त या आईचा सत्कार करावा. या राजे इथं या. पाटील साहेब, या बाईच्या लेकरानं कधी दारू नाही प्यायला पाहिजे. त्याच्या मायच्या दुधात दारू नाही टाकली पाहिजे. त्याने लहानपणी काय पिला बाई? तो दूध पिला. मोठा झाल्यावर तो जर दारू पिला तर त्या जीवनाचा सत्यानाश होईल. घ्या पाटील साहेब, द्या टाळी. धन्यवाद. 100 रुपये दिले त्या लेकराने. मला नातू आहे ना बाई, मी आजोबा. हा घे बाबू. तू नको बोलू. 2 पैकी काय घेते तू बोलू नको बाई. 2 पैकी 1 घे. मग मागचे बोल ना कोणी. घे लवकर. हा टाळी. पाटलाचे घे 100 रुपये. माय राहू दे, मी दुसऱ्याला देईन. धन्यवाद पाटील साहेब. हा याले म्हणते वा वा बाई. पहिलंच पोरग आहे ना, फारच लक्ष देऊन राहिली तू. मायनं लेकरावर लक्ष ठेवलं बाई की याचं जमलं. 10 मिनिटाची तरी प्रार्थना घेत जा.
आणि प्रार्थनेत जात जा. बसून जा बाबा. करा हातवर गोपाला गोपाला देवनंदन गोपाला 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 राजे बाबा गोपाला 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 तुळशी बाबा गोपाला गोपाला छत्रपती संभाजी महाराज की जय. राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांचा जय हो. विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. भारतरत्न नाही म्हणत विश्वरत्न. बोला राष्ट्रसंत तुकोजी महाराजांचा जय हो. कर्मयोगी गाडगे बाबांचा जय हो. राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांचा जय हो. स्वामी चक्रधरांचा जय हो. दारू देणाऱ्या आपल्या बापाचा बायको असताना दुसरी बाई ठेवणाऱ्या हराम खोराचा. तुम्ही जय नाही म्हटलं. तुम्हाला मालूम आहे कुठे जिन मार खायचा धंदा. अरे बाबू, त्या करता ढेपे परिवारानं आपल्या आईची पुण्यतिथी आगळी वेगळी केली, यात्रा भरली भाऊ. मी धन्यवाद देतो भावांना बहिणींना.